15 फेब्रुवारी 2019 याच दिवशी ताशी 100 किमी वेगाने धावणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रॅकवर धावली होती। गेल्या 5 वर्षांत याच वंदे भारत ट्रेन्सची संख्या 50 वर पोहोचली आहे। त्यामुळेच देशभरातील रेल्वे सेवा आणखी वेगवान होण्यास मदत झाली। पाहुयात वंदे भारत एक्सप्रेसच्या अर्धशतकाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा। दिल्ली ते वाराणसी देशातली पहिली वंदे भारत एक्सप्रेस याच मार्गावरून धावली होती। ताशी 100 किमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिरवा झेंडा दाखवला आणि 15 फेब्रुवारी 2019 पासून भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवं युग सुरू झालं। पुढच्या 5 वर्षांत वंदे भारत एक्सप्रेसचं जाळं देशभरात विस्तारलं। अत्याधुनिक सुविधा आणि वेगवान प्रवास यामुळे वंदे भारत प्रवाशांच्या पसंतीस उतरली। वंदे भारत ही पूर्णपणे स्वदेशी ट्रेन आहे। सामान्य लोकोमोटिव्ह इंजिनऐवजी मेट्रोप्रमाणे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिनचा वापर यात करण्यात आलेला आहे। वंदे भारत ट्रेन 100 किमीचा वेग अवघ्या 52 सेकंदांत गाठते। प्रवासादरम्यान जेवण आणि नाश्त्याची सोय सुद्धा केली जाते। वंदे भारत ट्रेनमध्ये वायफाय, प्रत्येक सीटवर फोन लॅपटॉपच्या चार्जिंगची सुद्धा सोय आहे। प्रत्येक डब्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवण्यात आलेत। ही वंदे भारत ट्रेनची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत। मंडळी, मंगळवार 13 मार्चला याच वंदे भारत ट्रेनमुळे रेल्वेच्या इतिहासात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला। पंतप्रधान मोदींनी एकाच वेळी 9 वंदे भारत ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला। त्यामुळेच वंदे भारत ट्रेनचं अर्धशतक पूर्ण झालं। आता देशभरात सुरू असलेल्या वंदे भारत ट्रेनचा आकडा 50 वर पोहोचलाय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? वंदे भारतनं तुम्ही प्रवास केलाय का? तुमचा वंदे भारत रेल्वे प्रवासचा अनुभव कसा होता? आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा।